आज आपण आहोत बीड शहरामध्ये. देशामध्ये तरुणांचं सरकार किंवा तरुणांनी बनवलेला काँग्रेस जनता पार्टी याची सध्या धुमाकूळ चालू आहे. 15 मे रोजी देशाचे न्यायाधीश यांनी तरुणांबद्दल, तरुण हे कॉकरोच आहेत, त्यांना काही कामं नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत आणि असे तरुण प्रशासनाला धारेवर जातात किंवा सरकारबद्दल ते बोलतात असं त्यांनी वक्तव्य केलं. आणि त्या वक्तव्यापासून एका तरुणानं, म्हणजे अभिजित तिपके नावाचा जो तरुण आहे, महाराष्ट्रीयन आहे, तो विशेष करून आपल्या संभाजीनगरचा आहे. आणि या तरुणानं म्हणजे न्यायाधीशांनी जो शब्द वापरला होता तरुणांसाठी, त्याच शब्दावरती काँग्रेस जनता पार्टी नावाचा एक पक्ष काढला. काँग्रेस जनता पार्टी हा जो पक्ष काढला तो अवघ्या 4 दिवसामध्ये देशातले सगळ्यात मोठे जे पक्ष आहेत, म्हणजे BJP असेल, काँग्रेस असेल, या सगळ्यांना तो मागं टाकत त्याचे फॉलोअर्स जे आहेत ते मिलियनपर्यंत गेले होते. आणि हे जे लोन आहे तरुणांचं किंवा हा जो पक्ष आहे तो वरचेवर वाढताना किंवा तरुणांचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद या पक्षाला होताना दिसून आला. नंतर या पक्षाचे जे काही अकाउंट्स होते ते अकाउंट्स हॅक करण्यात आले किंवा सरकारकडून बंद करण्यात आले. मात्र आजचा जो तरुण आहे, काँग्रेस जनता पार्टी या तरुणाच्या पक्षाला आज समर्थन देत आहे, आज आवाज उठवताना दिसत आहेत. देशातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडताना आजचा तरुण मात्र दिसतोय. आपण विशेष करून काँग्रेस जनता पार्टी या विषयावर बोलण्यासाठी आज बीडमध्ये आहोत. आणि बीडचा स्टेडियम जो भाग आहे या ठिकाणी अनेक तरुण येत असतात. निवांत वेळी या ठिकाणी चाय कॉफी घेत हे तरुण त्यांच्या आयुष्यातील विविध गप्पा हे तरुण मारत असतात. आपण याच तरुणांना आज विचारणार आहोत की या काँग्रेस जनता पार्टीबद्दल तुमचं मत काय आहे. काँग्रेस जनता पार्टी जी सुरू झाली त्याच्याबद्दल त्यांचे वैयक्तिक मत काय आहेत हे आपण जाणून घेऊ. काँग्रेस जनता पार्टी हा जो पक्ष आहे या पक्षाबद्दल आज आपण तरुणांशी हितगुज साधणार आहोत. या तरुणांचं काय म्हणणं आहे, त्यांचे काय भावना आहेत या पक्षाबद्दल, त्यांचं काय मत आहे आजच्या तरुणाचं, म्हणजे विशेष करून बीडच्या तरुणाचं, हे आपण जाणून घेणार. इकडे काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांचंही मत जाणून घेणार आहोत की देशामध्ये काँग्रेस जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन झालाय आणि या पक्षाबद्दल या तरुणांचं काय मत आहे आपण नक्की. भैया, आपल्या देशामध्ये काही दिवसापूर्वी काँग्रेस जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन झाला आहे, काय वाटतंय की या पक्षाबद्दल काय? अरे, तरुण बोलायला तयार नाहीयेत, म्हणजे इतका दबाव आहे तरुणावरती, काही तरुणावरती इतका दबाव आहे की ते बोलायला तयार आहे. इकडे काही तरुण आहेत, आपण त्यांनाही बोलण्याचा प्रयत्न करू. भैया, आपल्या भारतामध्ये तरुणांनी काँग्रेस जनता पार्टी नावाचा पक्ष काढलाय, याबद्दल आता तुम्ही तरुण आहात, काय वाटतं या पक्षाबद्दल? काय सांगू आम्ही? नाही, आता तुमचं मत सांगा ना. किंवा तरुणांनी सुरू केलेला पक्ष आहे किंवा त्याचं काम चांगलं आहे किंवा जे सरकार आहे त्याच्याबद्दल काय मत आहे? सरकार चांगलं काम करतंय? काय म्हणू आता आम्ही तरी, आता सरकार काम करतंय त्यांचं आहे ते चांगलं काम करते सर. करते, आता का सहन करावं लागतंय आपल्याला. हा, मग आता सहन न होण्यासाठी तर काँग्रेस जनता पार्टी तुमच्यासारखे तरुणांनी पक्ष काढलेला आहे. मग या पक्षाचं, म्हणजे हा पक्ष सुरू झाला पाहिजे किंवा त्या माध्यमातून आपल्या देशामध्ये काम चाललं, चांगलं काम होत असल्यावर चालू झाल्यावर काय अडचण नाही. व्हायला पाहिजे. हा, चांगलं काम जर होत असेल तर. अच्छा, भैयांनी सांगितलं किंवा चांगलं काम होतंय तर हा पक्ष नक्की चालू झाला पाहिजे. आणि जे विद्यमान सरकार आहे त्याच्याबद्दल नाराजी भैयांनी थोडीशी बोलून दाखवली. इकडेही काही तरुण आहेत, आपण त्या तरुणांनाही बोलतोय. दादा, आपल्या देशामध्ये काँग्रेस जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन झाला आणि तुमच्यासारख्या तरुणांनी तो चालू केलेला आहे. काय वाटतं या तरुणाबद्दल, सध्याची देशाची अवस्था आणि म्हणजे काय वाटतं तुम्हाला? इलेक्शनाचं आपल्याला काही येत नाही. नाही, इलेक्शन म्हणून नाही, म्हणजे आता तुम्ही तरुण आहेत, देशाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी तरुणांना सांगितले की तरुण म्हणजे झुरळ आहेत आणि झुरळ म्हणजे तो राग धरून तरुणांनी हा पक्ष काढला. काय सांगता नाही ना आपल्याला. म्हणजे तुम्हाला काय असा राग नाही त्याच्याबद्दल? नाही काय. पण आता ही तरुणांनी ही पार्टी ओपन केली आहे, ही काहीतरी बदल करू शकते का देशामध्ये, असं काही वाटतंय? काय सांगता नाही ना. नाही सांगते, पण आता सध्याचं सरकार जे आहे ते खूप चांगलं काम करते असं वाटतं. करताय ना, म्हणजे प्रगतीचं काम चालू आहे, चालू देशामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. व्यवस्थित. म्हणजे
ते असं ते क्लिअर सांगा, असं काही हे नाही. म्हणजे सगळं देश सगळं चांगलं आहे. छान. दादाने सांगितलं देशामध्ये अतिशय चांगलं काम चालू आहे आणि विद्यमान सरकार जे आहे ते खूप चांगलं काम करते असं त्याचं म्हणणं आहे. आम्ही इकडे एक दादा आहेत, आम्ही त्यांनाही बोलतोय. भैया, देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष सुरू झालाय, तुमच्यासारख्या तरुणांनी तो चालू केला. काय वाटतं, हे सिस्टम आहे तुमच्यासारख्या तरुणांनी चालू केलं, योग्य आहे काय? कॉक्रोच नावाचं एक काय माहितीये का, मुळात जी अर्थव्यवस्था चाललेली आहे त्यांनी कशाला विरोध करायला पाहिजे होता, बेरोजगारीचा विरोध करायला पाहिजे होता. पण ते बीजेपीचं नाव का काढलं, म्हणजे तो कोणाच्या तरी थ्रोनी कोणाच्या तरी सांगण्याहून ह्याच्यामध्ये उतरला आणि त्याच्यानंतर त्यांनी अर्थव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न केला. बरं, आता आपल्याकडे देशामध्ये बीजेपीचं सरकार आहे, त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं म्हणजे जो काही संस्थापक आहे त्याचं म्हणणं असं आहे किंवा देशातलं जे सध्या विद्यमान सरकार आहे ते सरकार चांगलं काम करत नाही. काय वाटतं याच्याबद्दल? त्याचा पहिला मुद्दा काय होता, म्हणजे बेरोजगारी हटाव. हा. त्यांनी मध्ये बीजेपीला विरोध का केला, हा 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 याचा अर्थ त्याला राजकारणामध्ये यायचंय. बर हा त्याला न्यायव्यवस्थेशी याच्याशी काही घेणं देणं नाही. बर त्याला त्याचा म्हणजे काय म्हणते, त्याला बॅकग्राऊंड साधून घ्यायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी ह्याच्यामध्ये इंटरफेअर केलं. अच्छा, मग हा पक्ष सुरू झाला पाहिजे किंवा पुढे भविष्यामध्ये जर ऍक्च्युअली ही पार्टी उदयास आली तर हे काम चांगलं करू शकतात असं काही वाटतंय का? मला नाही वाटत. अच्छा, पण सध्या जे विद्यमान सरकार आहे आपल्याकडे देशात असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, या सरकारच्या कामाबद्दल काय सांगाल, म्हणजे समाधानी आहात? पहिल्या सरकारपेक्षा एक सरकार खूप चांगलं काम करते. अच्छा, दादाचं म्हणणं आहे की पहिल्या सरकारपेक्षा हे सरकार चांगलं काम करते. इकडे अनेक तरुण आहेत, आम्ही अनेक तरुणांना बोलणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. सरकारबद्दल काय म्हणणं आहे, हे जे हा जो पक्ष सध्या स्थापन झालाय त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे ते सुद्धा. दादा, सध्या देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन झालाय किंवा स्थापन होणार आहे. तुमच्यासारख्या तरुणांनी मिळून तो पक्ष स्थापन करायचे प्रयत्न चालू आहेत. तुमच्यासारखे तरुण म्हणतात किंवा देशामध्ये सत्ता बदल झाला पाहिजे किंवा देश म्हणजे विविध प्रश्न मांडलेत. या पक्षाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? असं की जो आपल्या देशाबद्दल बोलल त्याने आपल्या देशात राहूनच बोलावं आणि सगळ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असा की नाही का, म्हणजे असं बाहेर राहून बाकी काही सांगण्यापेक्षा आपल्यात यावा, आपली कम्युनिटी पाहावी आणि मग बोलावं. भारतात येऊन हे सगळं केलं. हा. परंतु त्यांनी त्यांची जे ध्येय धोरण सांगितलेले आहेत किंवा हे झालं पाहिजे, हा बदल झाला पाहिजे, तर त्यांनी जे बदल सांगितले तर त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हा, म्हणजे त्यांच्याबद्दल ठीक आहेत, बट ते असं सॅटिस्फॅक्शन आणि ग्राउंड लेवलवर येऊन ते खरंच सत्यात उतरेल त्याची शाश्वती कमीच आहे, फार कमी वाटतं. आता भारतातल्या करोडो तरुणांनी या पक्षाला म्हणजे समर्थन दिलंय किंवा त्यांचे भारतातले जे काही प्रॉब्लेम आहेत तरुणांचे किंवा देशाचे जे प्रॉब्लेम आहेत ते मांडत आहेत. तर मग तुम्हाला असं वाटतं की किंवा आता जे विद्यमान सरकार आहे ते त्याचं काम चांगलं करत नाही असं काही वाटतंय? म्हणजे सगळे आपापल्या लेवलवर प्रयत्न तर करतात आणि एक्सपेक्टेशन सगळ्यांची जास्त असतेच. हा, मग ते प्रयत्न आणखीन केला पाहिजे, असं नाही की नाहीच केलं पाहिजे. पण आता युद्धाची परिस्थिती पण आहे आणि पेट्रोल पण वाढले, पाहू शकता तुम्ही. बट प्रयत्न भविष्यामध्ये आता जसं तुम्ही सांगितलं किंवा बाहेर देशामध्ये बसून नाही करायला पाहिजे, इकडं भारतामध्ये यायला पाहिजे. उद्या हे जे अभिजित तिपके नावाचा जो तरुण आहे तो उद्या भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी ऍक्च्युअल ते ग्राउंड लेवलवरती जर काम चालू केलं तर तुमचं त्याला समर्थन असेल? हा, मग नक्कीच असेल. कारण तुमचं म्हणणं एवढंच आहे किंवा बाहेर देशातून नाही केलं. हा, म्हणजे इथली परिस्थिती काय खरं ते इथं येऊन समजते, असं बाहेरून काही सांगू शकत नाही ना कोणीच. पण आता ते मुळात भारतीय आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, अभिजित तिपके, हा, आहे. त्यामुळे म्हणजे त्यांना इकडचं सगळं हा, माहित असेलच मग. ते काय बाहेरचे नागरिक नाही आहेत, ते भारतीयच आहे. पण ते तुमची इच्छा होती त्यांनी इकडे आल्यानंतर आपण ते काम करू. हा, म्हणजे ग्राउंड लेवलवर येऊनच संघटित करावं समाज, ऑनलाईन करण्यापेक्षा ऑफलाईन बराच फरक पडेल असं. संभाजीनगरच्या अभिजित तिपके या तरुणानं कॉक्रोच जनता पार्टी हा पक्ष म्हणजे घोषणा केली आणि तरुणाई जागृत झाली. दादा भैयांनी सांगितलं आता किंवा काम चांगलं आहे, परंतु अभिजित तिपकेनं इकडे भारतामध्ये येऊन ग्राउंड लेवलवरती हे काम केलं पाहिजे, बाहेर राहून काम नाही केलं पाहिजे. इकडे जर अभिजित तिपके आले तर आम्ही नक्की त्यांना समर्थन करू असं सांगितलं. इकडे काही तरुण बसलेत. भैया बसा बसा, अरे बसा बसा, बोललं पाहिजे. तरुण बोलायला घाबरत आहेत. अरे भैया बोलतात, मी बोलतो.
भैया आपल्या देशामध्ये तुमच्यासारख्या तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केलाय. हा नवी आता सध्या उघडलेला आहे बघितलं इंस्टाचा ट्रेंड चालू आहे. हा. काय वाटतं या पक्षाबद्दल किंवा उद्या भविष्यामध्ये ही पार्टी जर स्थापन झाली तर म्हणजे तुमचं मत काय? सध्यात आता कसं बघा इंटरनेटवर काय पण चालू आहे बरं आणि प्लस मध्ये ते विषय आता यार तो व्हिडिओ नका ना काढू थांबा ना हे कॉक्रोच जनता पार्टी वगैरे उघडले यांनी आणि आता हे कसं चॅलेंज केलंय बीजेपीचे 8 मिलियन फॉलोअर्स आहेत कुठं काँग्रेसचे एवढे फॉलोअर्स आहेत आणि हे कसं आता बेटल सरकारला लागले म्हणजे त्यांचं व्ह्यूज साठी नाही का तर एक चालू केलं यांनी की ह्यांना हे करून टाकायचं म्हणजे 8 मिलियनच्या क्रॉस करायचं तर यांचे समथिंग 4 दिवसामध्ये 6.5 मिलियन फॉलोअर झाले आता 22 मिलियन प्लस झाले तर आणि तेवढंच बस आता त्याच्याबद्दल दुसरा विचारा काहीतरी सांग. नाही. कॉक्रोच जनता पार्टीला तर मी तर नाही करत मी काय बोलतो माहिती का हा, बोला. ते फॉलोअर्स वगैरे जाऊ द्या हा. पण तुमच्यासारख्या म्हणजे आता देशातल्या तरुणाला जे सरन्यायाधीश आहे सूर्यकांत यांनी झुरळ म्हणून संबोधलं होतं हा, ह्यांनी- आणि ते कोर्ट म्हणजे सगळ्यांनाच नाही का हा, देशातले तरुण हे झुरळ आहेत. मग त्या तरुणांना बोलल्यामुळं हा पक्ष म्हणजे ही पार्टी त्यांनी ओपन केली. केलेली आहे. मग तुम्हाला असं वाटतंय की भविष्यामध्ये ही पार्टी ऍक्च्युअल फील्ड मध्ये काम जेव्हा करेल तर ती चांगली काम करेल किंवा त्याच्याबद्दल काय वाटतं हे म्हणतो. नाही मला तर नाही वाटत ते आता जस्ट एक इंस्टावर ट्रेंड चालू आहे त्याच्यामुळे तर काय चालू असेल नाही चुकीचं आहे म्हणजे जस्ट एक ट्रेंड आलेला आहे आणि जे आता जे जनरेशन आहे आपली सध्याला चालू त्याच्यावर हे आता सध्या जस्ट कसं इंस्टाला काही ना काही नवे ट्रेंड येते त्याच्यावर हे online हा झालेलं आहे. असं म्हणायचं. आता जे आहे ते सगळं करतातच अच्छा म्हणजे पॉप्युलरिटी मिळण्यासाठी पॉप्युलरिटी वगैरे त्यासाठी तर आहे हे असं. अच्छा हा. पण आता हे पॉप्युलरिटीच्या नावाखाली वरची वर तुमच्यासारख्या तरुण म्हणजे अख्ख्या देशातून त्यांना समर्थन मिळतं. मग आता हा, ही पॉप्युलरिटी सगळं- म्हणायची का तरुणांच्या मनातला उद्रेक म्हणायचा? नाही जस्ट आता ते पॉप्युलरिटीच आहे तरुणच्या मनातलं काही नाही आता ते पहिल्यापासून तो बीजेपी काँग्रेस सगळं चालू आहे आता जस्ट उघडले सध्याला महिना झाला नाही त्याला त्याच्यावर कोण नाही करणार सध्याचे माझ्यासारखे जे तरुण आहेत मुलं ते सगळे म्हणजे सपोर्ट आहेत जास्त तर अच्छा भैयाने सांगितलं किंवा फक्त हा सध्या इंटरनेटचं ट्रेंड चालू आहे किंवा त्याच्यामध्ये पॉप्युलर होण्यापुरतं अभिजित दिपके या तरुणाचं काम आहे असं भैयाचं म्हणणं आहे. प्रत्येक तरुणांच्या अनेक म्हणजे त्यांची मतं आहेत त्यांनी मांडलेल्या अनेक गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टीमधून तरुणांचा उद्रेक दिसतोय आणि आता तो हळूहळू ग्राउंड लेवलवर यायला आता सुरुवात झालेली आहे आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांबद्दल बोललेल्या कॉक्रोच या शब्दाची चीड येऊन तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली आहे आणि तरुणांचा या पक्षाकडं आता पक्षाकडचा कल जो आहे तो अतिशय वेगाने वाढतो आहे. आपण काही तरुणांची मतं जाणून घेतलेली आहेत. भविष्यामध्ये या पार्टीचं नेमकं काय होतंय किंवा ही पार्टी कुठपर्यंत या भारत देशामध्ये काम करते किती सक्सेस राहते तो येणारा काळ सांगेल. इकडे अजूनही काही तरुण आहेत आपण ते तरुणांनाही बोलणार आहोत. अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये कॉक्रोच जनता पार्टी हा तरुणांचा जो पक्ष होता या पक्षानं त्यातली तरुणांनी सुरू केलेली ही जी पार्टी होती या तरुणाच्या पार्टीला देशामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. इकडे काही तरुण आम्हाला बघून पळत आहेत कॅमेऱ्यासमोर बोलायचं नाही असंही त्यांचं मत आहे. भैया आपल्या देशामध्ये तरुणांची सुरू केलेली कॉक्रोच जनता पार्टी माहित नाही आम्हाला काय माहित नाही मग तुम्ही आता मोबाईल वापरताय सगळं अख्ख्या देशात चालू आहे बोलायचं नाही त्या विषयावर. ओके काही तरुण बोलायलाच तयार नाही तो आणि काही लोकांकडं अगदी क्रांती करायची तयारी चालू झालेली आहे. हे बघा हे लोक म्हणजे बोलायला लोक अजूनही आवाज उठवायला तयार नाही आहेत. कॉक्रोच जनता पार्टीतील जे तरुण सध्या म्हणजे फील्डवरती काम करतात म्हणजे ऑनलाईन फील्ड सध्याची चालू आहे त्याच्यामध्ये मात्र प्रश्न निर्माण करणं व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. काही तरुण अजूनही बोलायला तयार नाही आहेत आपल्या प्रश्नावरती आवाज उठवायला तयार नाही आहेत. तरुणावरती काही अजूनही म्हणजे ते दडपण आहे की आपण जर बोललो तर आपल्या विरुद्ध केसेस दाखल होतील आपल्या विरुद्ध काहीतरी वेगळा प्रकार होईल ही भीती आजच्या अनेक तरुणांना होती अजूनही आपल्याला बघायला मिळते.